अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या. यासाठी आज गटीत होईल. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे बिन भाड्याच्या खोलीमध्ये. विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये निवेदन केलं. अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं थोडस, कारण की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात, मोर्चाचं आव्हान करतात. तुमची काय एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भूमिका आहे? जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगतो? सीएम साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण? आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल. एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय आजपर्यंत. कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही. 10 लाख रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः सीएम साहेब म्हणले. एका दिवसामध्ये इथला एसपी हलवलाय. ज्या एसपींनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून, आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात. आणि मला वाटतं सीएम साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी 11 वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन एसपी साहेब जे आहेत ते जॉईन झाले. आणि मी स्वतःच माझं स्वतःच स्टेटमेंट होतं की डायरेक्ट IPS एसपी या जिल्ह्याला असला पाहिजे. आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे. कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याच? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदकोर का वशेकोर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेली आहे. आणि मला असं वाटतं नवीन एसपींनी सुद्धा म्हणजे आता SIT तर आज मला वाटतं जाहीर होईल. माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाहीत. तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे. त्यांच्या PSने फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली. आणि हे जे एसपी आलेले आहेत, एसपी साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं. रात्री 11 वाजता ते एसपी आले. पण मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली, कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो 30 मागच्या 21 जून पर्यंत. त्यांनी तिथे काम केलेलं आहे. समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहेत. आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती. यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करे सो कायदा हे सगळं बंद केलं होतं. आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे. मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे, हे मी नम्रपणे सांगतो. मात्र आपण जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आज 16वा दिवस आहे. मात्र जे 3 आरोपी आहेत ते अद्याप अटक नाही. आणि जी खंडणीचा प्रकार आणि हत्येचा प्रकार हे 2 प्रकार वेगवेगळे अशा पद्धतीने दाखवलं जातं. नेमकं या संदर्भात तुमची काय मागणी असणार आहे आणि ती कशा पद्धतीने हे बघा, पोलीस, CID आणखी बाकी सर्व हे सगळ्याच्या सगळं त्याच्या पाठीमागे आहेत. पोलीस लवकरात लवकर मला वाटतं त्यांना अटक करतील आणि अटक झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे, माझी स्वतःची. परंतु अविश्वास दाखवता येणार नाही. त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत. आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही. ते सरेंडर झालेले आहेत. बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटपोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे. आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही. ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत. त्याच्यानंतर आता त्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत. हे मोकात गेले पाहिजे. हे जे वागलेले आहेत
200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत. गाय छाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, पीएनची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती, ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली. मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का. आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडस मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे काय नाही. त्याच्यामुळं माझं मत असं आहे की लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील. यासाठी आज गठीत होईल. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजे बिन भाड्याच्या खोलीमध्ये.